आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नदीकाठ परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। अमरावतीच्या परतवाड्यातील मुक्तागिरीचं सौंदर्य अधिकच फुलून गेलं। पर्यटकांची धबधब्यावर मोठी गर्दी, तर जैन बांधवांची देखील मुक्तागिरी धार्मिक स्थळावर दर्शनासाठी मानली आहे। अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरण 79% भरलं। पुढील 24 तासांमध्ये धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या उजनी धरणामधून 20,000 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचानं उतरली। नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर। मागील 5 दिवसांपासून कृष्णेची पाणी पातळी स्थिर। पुण्यातील एकतानगरच्या सखल भागामध्ये अजूनही पुराचं पाणी। कालपासून एकतानगर पाण्याखाली। 359 नागरिकांचं स्थलांतर। पावसाची विश्रांती मात्र सखल भाग अजूनही पाण्याखालीच। पुण्यातील पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांना पूर। पिंपरीमध्ये 1000 नागरिकांचं स्थलांतर। नागरिकांचं निवारा केंद्रामध्ये स्थलांतर। पुणे शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। हवामान खात्याचा पुण्याला आज ऑरेंज अलर्ट, तर काल संध्याकाळनंतर पुण्यामध्ये पावसाची विश्रांती। लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासात 156 मिलीमीटर पावसाची नोंद। गेल्या 2 दिवसांमध्ये लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी।